हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मोबाईल MPSC UPSC मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण गेल्या अनेक दिवसांपासून गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसराय यांची सिरीज आपण बघत आहोत. त्याच्यामध्ये आतापर्यंत आपल्या सिरीजचे 3 पार्ट येऊन गेलेले आहेत. या तीनही पार्टला तुम्ही दिलेला जो अभूतपूर्व प्रतिसाद आहे तो अतिशय सुंदर होता. त्याच्यामुळे आम्हाला जबरदस्त मोटिवेशन मिळालं आणि आम्ही याच सिरीजचा चौथा पार्ट आज तुमच्यासाठी घेऊन येतोय. तुम्ही सगळे मजेत आहात आणि याच्या आधी झालेल्या सगळ्या पार्टचा तुम्ही अभ्यास केलेला आहे, याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही आहे. आपण MPSCच्या सिलेबसमध्ये असो किंवा स्टेट सर्व्हिस ज्या PSCज आहे त्याच्या सिलेबसमध्ये असो किंवा UPSCच्या सिलेबसमध्ये असो, व्हॉइसराय आणि गव्हर्नर जनरल हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आयोग याच्यावर नेहमी प्रश्न विचारते हे आपल्याला माहिती आहे. आणि आपण याच्यासाठी हा जो भाग आहे तो वेगवेगळ्या ट्रिक्सच्या माध्यमातून आपण त्याचा अभ्यास करतोय, जेणेकरून आपण आयुष्यात कधीच त्या गोष्टी विसरलो नाही पाहिजे. आपण त्या गोष्टी अंतःकरणामध्ये कोरून ठेवल्या पाहिजे. म्हणून मी या चौथ्या पार्टमध्ये सुद्धा मी तुमच्यासाठी एक अभूतपूर्व अशी ट्रिक घेऊन आलेलो आहे. ही ट्रिक आपण बघणार आहे आणि या ट्रिकच्या माध्यमातून ज्या गव्हर्नर जनरल्स होते त्या गव्हर्नर जनरल्सनी आपल्या देशामध्ये काय महत्त्वाची कामं केली, त्यांची किती महत्त्वाची भूमिका होती, हे आज आपण अभ्यास करणार आहे. तर आपण बघूया मित्रांनो की ही ट्रिक्स काय आहे. बघा, मी व्हॉइसरायमध्ये आतापर्यंत आपण 1876 म्हणजे 1876 पर्यंतचे व्हॉइसराय पाहिले होते. आज आपण 1876 पासून तर 1905 पर्यंतचे जे व्हॉइसराय आहे, जे आपल्या देशाच्या जडणघडणीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात, हे ते व्हॉइसराय आहे. तर हे व्हॉइसराय जे आहे 1876 पासून तर 1905 पर्यंतचे व्हॉइसराय आज आपण बघणार आहे. त्याच्यासाठी मी एक ट्रिक तयार केली आहे, लक्ष द्या. बघा, 1 लिटर रीन, तुमच्या सगळ्यांना माहिती आहे का, रीन साबण जी असते त्याला आपण लिटरमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. 1 लिटर रीन डफऱ्यांना लावून लॉन्स मधल्या लग्नात कर्जन नाचत होता. सगळ्यांना लग्नात नाचायला आवडतं, मग कर्जनला का सोडायचं? पण आपण काय केलेलं आहे, याला अभूतपूर्व तुम्ही इमॅजिन करा. तुम्ही डफऱ्यांना 1 लिटर रीन लावली आणि तुमच्यासमोर कर्जन उभा आहे आणि लग्न आहे लॉनमध्ये, तुम्ही पण त्याच्यासोबत आहात आणि तुम्ही जबरदस्त वाजवत आहात आणि कर्जन जबरदस्त नाचत आहे. इमॅजिन करा, लक्षात ठेवा. मग आता हा जो आपण पहिला शब्द घेतलेला आहे लिटर, तर तुम्हाला माहिती आहे लिटरचा लीट फॉर लिटन. अत्यंत महत्त्वाचा व्हॉइसराय एका गोष्टीमुळे बदनाम झाला. कोणती गोष्ट? व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट 1878, 1878. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट म्हणजे काय? कारण व्हर्नॅक्युलर म्हणजे भारतीय भाषांसाठी लागू केलेला कायदा. मग हा जो व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आहे हा यांनी का बरं आणला? कारण याने कैसर ए हिंद ही जी पदवी आहे ही ब्रिटिश राणीला, ब्रिटिश महाराणीला दिली आणि त्यासाठी त्यांनी दिल्ली दरबार भरवला 1877 ला आणि राणीला कैसर ए हिंद ही पदवी दिली. आणि त्यामुळे दुष्काळ पडलेला होता आणि दुष्काळात त्यांनी दिल्लीचा दरबार भरवला, अतोनात पैसा खर्च केला आणि म्हणून भारतीय वृत्तपत्रांनी याच्यावर टीका केली आणि म्हणून वृत्तपत्रांनी पुढे टीका करू नये म्हणून यांनी व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आणला आणि यासाठी हा व्हॉइसराय ओळखला जातो. मग फक्त यासाठी हा ओळखला जातो का? नाही, याला ओवेन मेरिडियन सुद्धा म्हटल्या गेलेला आहे. म्हणजे साहित्य क्षेत्रामध्ये याचा जबरदस्त दबदबा होता, म्हणून याला साहित्य क्षेत्रातल्या योगदानासाठी ओवेन मेरिडियन म्हटलं गेलेलं आहे. अंतःकरणामध्ये कोरून ठेवा, आयोग तुम्हाला विचारू शकते. त्यानंतर त्या काळामध्ये जे जबरदस्त दुष्काळ पडायचे भारतामध्ये, जबरदस्त दुष्काळ पडायचे. मग या दुष्काळाचं इन्क्वायरी करण्यासाठी याने रिचर्ड स्ट्रॅचीच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोग स्थापन केला. त्यानंतर भारतीय शस्त्र अधिनियम याने आणला, इंडियन आर्म्स ऍक्ट. म्हणजे तुमच्याकडे लायसन नसेल तरी तुम्ही शस्त्र ठेवू शकत होते, कारण त्या काळाची ती गरज होती. मग हा ऍक्ट आणणारा व्यक्ती कोण? लिटन. आणि सेकंड अँग्लो अफगाण वॉर जे आहे ते याच्या कारकिर्दीमध्ये घडून आलं, जे आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट, स्टॅट्युटरी सिव्हिल सर्व्हिसेसचा हा जनक आहे. ह्या 4-5ही गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहे. आयोगाने नेहमी याच्यावर प्रश्न विचारलेले आहे, UPSCने नेहमी प्रश्न विचारलेले आहे. तुम्ही ह्या गोष्टी अंतःकरणामध्ये करून ठेवा. लिटर फॉर लिटन. मग आता यानंतर येणारा जो व्हॉइसराय आहे तो आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे
अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी आपल्या देशामध्ये इंट्रोड्यूस केलेल्या आहे. लिबरल होता, उदारमतवादी होता. भारतीयांनी याला डोक्यावर घेतलं. इतका महत्त्वाचा व्हॉइसरॉय होता तो म्हणजे रीन फॉर रिपन. रीन आणि इथला हा आपण रीन घेतला, प काढून टाकला. रीन फॉर रिपन कधीपासून कधीपर्यंत होता? लिटन 1876 पासून 80 पर्यंत. हा गेल्यानंतर लगेच हा आला 1880 ते 1884. मग आता आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे? ती बदललेली आहे. मग तुम्हाला आयोग काय विचारेल की त्याने एक पुस्तक प्रकाशित केलं होतं, द ड्युटी ऑफ द एज. कोणतं? द ड्युटी ऑफ द एज. हे कोणाचं पुस्तक आहे? रिपनचं पुस्तक आहे. आपल्याला हे माहीत नाही राहत, म्हणून आयोग नेहमी काय करते की ज्या गोष्टी माहीत नसते त्याच्यावर प्रश्न विचारते. म्हणून तुम्हाला हे पुस्तक त्याचं माहिती पाहिजे. मग हा अतिशय उदारमतवादी का होता? याला हा भारतीय लोकांचा चाहता का होता? कारण याने व्हर्नॅक्युलर जो प्रेस ऍक्ट आहे तो रद्द केला आणि भारतीय वृत्तपत्रांची जी मुस्कटदाबी होती ती त्याने थांबवली. त्यांना स्वातंत्र्य दिलं, म्हणून याला व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट रद्द करणारा व्हॉइसरॉय म्हणतात. मग फक्त एवढंच ऐकावं? नाही, याने पहिला फॅक्टरी ऍक्ट सुद्धा आणला. फॅक्टरी ऍक्ट म्हणजे काय की त्या कारखान्यामध्ये काम करणारे जे मुलं असतात त्याचं त्याने एज ठरवलं. 7 वर्षाच्या खालची मुलं कारखान्यामध्ये काम करू शकणार नाही. मग 7 वर्षापासून तर 12 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी त्याने काम करण्याचे तास ठरवून दिले. महिलांसाठी विशेष त्यांनी तरतूद करून ठेवली. म्हणजे इतकी जबरदस्त नियोजनबद्धता त्याने त्या गोष्टीमध्ये आणली. हा पहिला फॅक्टरी ऍक्ट रिपनच्या काळामध्ये मंजूर झाला, त्याने मंजूर केला. अफगाण युद्ध जे ब्रिटिशांसोबत सुरू होते या अफगाण युद्धाचा जो शेवट आहे तो शेवट याच्या कारकिर्दीमध्ये झाला. त्यानंतर ज्याच्याशिवाय आपल्या देशाची शिक्षण व्यवस्था पूर्ण होऊ शकत नाही, शिक्षण व्यवस्थेमधला मैलाचा दगड असलेला जे हंटर कमिशन आहे 1882 ला याच्या कारकिर्दीमध्ये भारतात आलं. आणि या हंटर कमिशनच्या समोर तुम्हाला माहित आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्याच्या समोर साक्ष दिली होती. त्याच्यानंतर पंडित रमाबाईंनी हंटर कमिशनच्या समोर साक्ष दिली होती. जी अत्यंत मूलभूत अशी साक्ष होती. ते हंटर कमिशन या रिपनच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये आलं, हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर पंचायत समिती असो, जिल्हा परिषदा असो, नगरपालिका असो, महानगरपालिका असो, ज्याच्यामध्ये तुम्ही उद्या अधिकारी म्हणून जाणार आहात, अत्यंत महत्त्वाचं काम करणार आहात, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा याला जनक म्हणतात. काय म्हणतात? स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोण? रिपन. अत्यंत दूरदृष्टी असणारं, मूलभूत असणारं भारताच्या प्रशासनामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था याने स्थापन केल्या. त्यानंतर एक महत्त्वाची घटना त्याच्या आयुष्यामध्ये घडते. तुम्हाला माहित आहे का जे गोरे लोक होते इंग्लंडवरून आलेले, जरी भारतीय न्यायाधीश असले तरी त्यांच्यावर भारतीय न्यायाधीश खटला चालवू शकत नव्हते, कारण त्यांची ती इन्सल्ट होती. पण याने इल्बर्ट बिल आणलं. त्या बिलामध्ये भारतीय न्यायाधीश गोऱ्या लोकांवर खटला चालवू शकत होते, त्यांना शिक्षा देऊ शकत होते. गोऱ्या लोकांनी ती आपली इन्सल्ट समजली आणि याच्या विरोधात आंदोलन केलं होतं. म्हणजे इल्बर्ट बिल जे आहे ते इल्बर्ट बिल रिपनने पास केलं. आता काय झालं होतं की हा जो लिटन होता, या लिटनने काय केलं की आपल्या देशामध्ये जे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस आहे त्याच्यामध्ये भारतीय लोकांचं जे वय आहे ते कमी करून टाकलं. म्हणजे भारतीय लोक त्याच्यामध्ये जाऊ नये, 19 वर्ष करून टाकलं होतं. म्हणून मग रिपनने काय केलं, या वयात वाढ केली आणि ते 21 वर्षापर्यंत नेलं. म्हणजेच हा तोच रिपन आहे ज्याने सनदी सेवेमध्ये वयोमर्यादेमध्ये वाढ केली. इतक्या महत्त्वाच्या गोष्टी रिपनने केला, म्हणून रिपन हा अत्यंत महत्त्वाचा व्हॉइसरॉय ठरतो. मग याच्यानंतर आता आपण पुढे शिफ्ट होऊ. मी इथे काय लिहिलं? डफरे. डफऱ्यांना. डफरे फॉर डफरीन. डफरे फॉर डफरी. कधीपासून कधीपर्यंत? 84 ते 88. अत्यंत महत्त्वाचा व्हॉइसरॉय आहे. आपल्या भारतीय राष्ट्रवादाचा जन्म झाल्यानंतर त्याचा जो पीक पॉइंट आहे तो आहे इंडियन नॅशनल काँग्रेस. तर ही जी इंडियन नॅशनल काँग्रेस आहे, ही इंडियन नॅशनल काँग्रेस कोणाच्या कारकिर्दीमध्ये स्थापन झाली? डफरीनच्या. हे बघा INC 1885. आणि जेव्हा याच्या कारकिर्दीमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापन झाली तेव्हा तुमच्या सगळ्यांना माहित आहे की भारताचा जो स्वातंत्र्य लढा आधी गल्लीबोळामध्ये खेळला जायचा तो आता राष्ट्रीय लेवलवर आला. संपूर्ण भागातले लोक ह्या राष्ट्रीय काँग्रेसच्या छताखाली एकत्र आले आणि इथून पुढे भारताचा स्वातंत्र्य लढा हा एका प्लॅटफॉर्मवरून लढला गेला. तो जबरदस्त प्रेशर ग्रुप तयार झाला, तो म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस. ती इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापन करण्यामध्ये डफरीनचा महत्त्वाचा वाटा होता. त्याच्या मागे त्याचा वेगळा हेतू होता, पण इंडियन नॅशनल काँग्रेसने त्याचं वेगळं काम केलं जे डफरीनला नंतर पटलं नाही. म्हणून इंडियन नॅशनल काँग्रेस याच्या काळामध्ये स्थापन झाली. आणि थर्ड बर्मा वॉर. बर्मा म्हणजे ब्रह्मदेश.
म्यानमार हा यांच्यासोबत जे ब्रिटिशांचे युद्ध झाले त्यातलं थर्ड बर्मा वॉर डफरीनच्या कारकिर्दीमध्ये झालं. आयोग तुम्हाला नेहमी काय विचारेल, एखाद्या गव्हर्नर जनरलचं नाव दिलं जाईल आणि एखाद्या गव्हर्नर जनरलचं नाव दिल्यानंतर तुम्हाला तिथे सांगितलं जाईल की दिलेल्या विधानांवर विचार करा, त्यांनी ही गोष्ट केलेली आहे, ही केलेली आहे, ही केलेली आहे, ही केलेली आहे. 4 स्टेटमेंट असणार. वरील स्टेटमेंटपैकी कोणतं स्टेटमेंट योग्य आहे अयोग्य आहे असं जर तुम्हाला विचारलं तर यांच्या कारकिर्दीमध्ये घडलेल्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. मग पुढचा जो व्हॉइसरॉय आहे तिकडे आपण जाऊया, तो आहे लॉन्स फॉर लॅन्सडाउन. यानंतर तो व्हॉइसरॉय बनला आपल्या देशाचा. याच्या कारकिर्दीमध्ये ज्या महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्या कोणत्या? 1891 ला याने सेकंड फॅक्टरी ऍक्ट आपल्या देशामध्ये लागू केला, ज्याच्यामध्ये त्याने कामाचे तास ठरवून दिले, स्त्रियांसाठी कामाचे तास ठरवून दिले. हा अत्यंत मूलभूत असा फॅक्टरी ऍक्ट होता. पहिला रिपनच्या काळात घडला, दुसरा याच्या काळामध्ये घडला. त्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेसचं यांनी विभाजन केलं, प्रोव्हिन्ससाठी वेगळ्या सेंटरसाठी वेगळ्या. जसं UPSC आहे आणि MPSC आहे तसं विभाजन लॅन्सडाऊनने केलं. म्हणून हा मुद्दा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, सिव्हिल सर्व्हिसेसचं विभाजन करणारा व्हॉइसरॉय. त्यानंतर ड्युरंड सीमारेषा, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये सीमारेषा ठरवून देण्यासाठी ड्युरंड याच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला गेला. हा जो आयोग आहे हा आयोग याच्या कारकिर्दीमध्ये स्थापन झाला आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये सीमारेषा आखून देण्यात आली, म्हणून ड्युरंड सीमा आयोग याने स्थापन केला. फायनली भारतीय संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाचा असलेला टप्पा आणि ज्यामुळे भारतीयांना पहिल्यांदा लीगली कायदे मंडळामध्ये प्रवेश मिळाला असा जो कायदा होता तो होता 1892चा कौन्सिल ऍक्ट. ज्या कायद्यामध्ये भारतीय लोक आता सामाजिक प्रश्नांवर प्रश्न विचारू शकत होते, कोणाला? मंत्रिमंडळाला, व्हॉइसरॉयला. तो ऍक्ट 1892चा कौन्सिल ऍक्ट म्हणून ओळखला जातो आणि हा कौन्सिल ऍक्ट लॅन्सडाऊनच्या कारकिर्दीमध्ये पास झाला, म्हणून हा व्हॉइसरॉय अत्यंत महत्त्वाचा आहे. यानंतर पुढे आपण एक शब्द लिहिलाय, लग्न म्हणजेच एल्गिन. लग्नात म्हणजेच एल्गिन, हे 2 वर्ड आणि हे 2 वर्ड सिमिलर आहे. एल्गिन 1894 पासून 98 पर्यंत आपल्या देशाचा व्हॉइसरॉय होता. तुमच्या सगळ्यांना माहित आहे का पुण्यात जेव्हा प्लेगची साथ आली होती आणि त्यामध्ये रँड नावाचा जो अधिकारी होता तो अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत होता. त्या रँडचा जो खून आहे तो चाफेकर बंधूंनी केला आणि ह्या चाफेकर बंधूंना नंतर फासावर जावं लागलं होतं. तोच हा रँडचा आणि चाफेकर बंधूचं प्रकरण आहे, ते एल्गिनच्या कारकिर्दीमध्ये आपल्या देशामध्ये घडलं. त्यानंतर दुष्काळासाठी तुम्हाला परीक्षेमध्ये नेहमी विचारला जाईल का दुष्काळासाठी खालीलपैकी कोणते कोणते आयोग नेमण्यात आले होते, तर तुम्हाला माहित पाहिजे की लॉयल कमिशन हे दुष्काळाची इन्क्वायरी करण्यासाठी नेमण्यात आलं होतं, कारण त्या काळात दुष्काळ भरपूर पडायचे. येणाऱ्या प्रत्येक व्हॉइसरॉयनी कुठला नाही कुठला आयोग दुष्काळाच्या इन्क्वायरीसाठी स्थापन केलेला तुम्हाला आढळतो. एल्गिनच्या काळामध्ये लॉयल कमिशन दुष्काळाच्या इन्क्वायरीसाठी स्थापन केलं गेलं होतं. आणि जगप्रसिद्ध आहे, भारतात प्रसिद्ध आहे, इतिहासात प्रसिद्ध आहे, संथाळ विद्रोह याच्या काळामध्ये झालेला होता नॉर्थ इंडियामध्ये. आता यानंतर येणारा जो व्हॉइसरॉय आहे तो दूरगामी परिणाम करणारा आणि अत्यंत महत्त्वाच्या भूमिका पार पाडणारा व्हॉइसरॉय आहे, तो म्हणजे कर्झन. सगळ्या व्हॉइसरॉयमध्ये सगळ्यात टॅलेंटेड असलेला पण बदनाम असलेला, आणि कोणत्या गोष्टीसाठी बदनाम असलेला, भारतीयांच्या नजरेत कोणत्या गोष्टीसाठी बदनाम असलेला, बंगालच्या फाळणीसाठी बदनाम असलेला हा तो व्हॉइसरॉय आहे. पण हा केवळ एका गोष्टीसाठी बदनाम होता, पण बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्यासाठी केल्या त्या अत्यंत दुर्गामी परिणाम करणाऱ्या घटना होत्या. त्याने त्याच्या अतिशय कमी वर्षाच्या काळामध्ये पोलीस कमिशन स्थापन केलं, ज्याच्यामुळे कायमस्वरूपी पोलीस दलाची निर्मिती करण्यात आली. सर अँड्र्यू फ्रेझर यांच्या अध्यक्षतेखाली याने पोलीस कमिशन स्थापन केलं होतं, ज्यातून अतिशय मूलभूत स्वरूपाच्या सुधारणा केल्या गेल्या. त्याच्यानंतर विद्यापीठ आयोग स्थापन केला गेला. सन 1902 ला थॉमस रॅले कमिशन स्थापन झालं होतं आणि त्याने विद्यापीठ आयोग लागू केला. या विद्यापीठ आयोगामध्ये काय झालं की जर तुम्हाला हायर एज्युकेशन घ्यायचं असेल तर तुम्ही आता युनिव्हर्सिटीमध्ये घेऊ शकता, तुम्हाला PhD सारखं रिसर्च करायचं असेल तर तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये करू शकता, तुम्ही आजही करता. त्या काळामध्ये कर्झनने ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या, अत्यंत महत्त्वाच्या आहे. त्यानंतर दुष्काळाची इन्क्वायरी करण्यासाठी याने मॅकडोनाल्ड आयोग नेमला होता. आपल्याला केवळ एक मॅकडोनाल्ड माहित आहे, पण आपल्यासारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांनी हा मॅकडोनाल्ड सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर तिसरं कृषी आणि सिंचन आयोग याने नेमला. भारतीय शेती ही पाण्याशिवाय होऊ शकत नाही, जगातली कोणती शेती पाण्याशिवाय होऊ शकत नाही, म्हणून शेतीला पाण्याची गरज आहे हे कर्झनने ओळखलं आणि कृषी आणि सिंचन आयोग स्थापन केला 1901 ला. आणि कृषी महानिरीक्षक 1901 ला त्याने अपॉइंट केला,
ज्याच्याशिवाय हे सगळं डिपार्टमेंट चालू शकणार नव्हतं. इतका महत्त्वाचा अधिकारी त्याने तिथे नियुक्त केला. त्यानंतर कृषी क्षेत्रामध्ये रिसर्च झालं पाहिजे, आधुनिक तंत्रज्ञान आलं पाहिजे, म्हणून त्याने पुसा येथे ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट, भारतातली पहिली इन्स्टिट्यूट स्थापन केली. इतकं महत्त्वाचं योगदान याचं शेती क्षेत्रामध्ये आहे. मग फक्त एवढंच ऐकावं? अजिबात नाही. याने सहकारी पतसंस्था कायदा पास केला. म्हणजे एकमेकाच्या सहकार्याने आपण आपल्या देशाची, आपल्या क्षेत्राची, आपल्या विभागाची प्रगती करूया, म्हणून याने सहकारी पतसंस्था कायदा 1904 ला पास केला. त्यानंतर प्राचीन स्मारक कायदा. आपल्या देशाला हजारो वर्षाचा इतिहास आहे, पण त्याच्या ज्या खुणा आहे, त्याची जी साक्ष आहे, ती आपण जतन करून ठेवू शकलो नाही. आणि काय जतन केलं तर आपलं नाव आपण त्या भिंतींवर कोरून ठेवलं आणि आपण अमर झालो. त्याच्या पलीकडे आपण काही करू शकलो नाही. कर्झनने प्राचीन स्मारक कायदा स्थापन केला आणि त्या कायद्यान्वये त्याने प्राचीन वस्तूंचं जतन करून ठेवलं, म्हणून तर आज आपण पर्यटनाला जाऊ शकतो आणि त्या स्थळाला भेटी देऊ शकतो. याच्यामध्ये कर्झनची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. त्याच्यानंतर तिबेटचा प्रश्न सोडवण्यासाठी याने यंग हजबंड नावाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वामध्ये तिबेटला एक कमिशन पाठवलं चर्चा करण्यासाठी. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर तुम्हाला माहित आहे, बॉम्बे प्रांतापासून एक नवीन प्रांत त्याने वेगळा केला, वायव्य सरहद प्रांत. खान अब्दुल गफार खान ही तिथले महत्त्वाचे नेते होते, तुम्हाला माहिती आहे, ज्यांना आपण सरहद गांधी म्हणून ओळखतो. त्यांचा प्रांत, वायव्य सरहद प्रांत त्याने वेगळा केला. रॉयल नेव्ही, तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आपल्या देशाची नेव्ही ही अत्यंत पॉवरफुल आहे. जगातल्या पहिल्या 10 नेव्हीमध्ये आपल्या देशाची नेव्ही येते. तर ही जी नेव्ही आहे, रॉयल नेव्ही म्हणून ओळखलं जाते. याची स्थापना याने 1901 ला केली. अत्यंत महत्त्वाचं मूलभूत कार्य केलं. शेवटची गोष्ट, बंगालची फाळणी याने केली. बंगालची फाळणीचा डाग तो घेऊन गेला. त्याच्या पोलीस जो कमांडर होता, त्याचा कमांडर इन चीफ, त्याच्यासोबत त्याचे मतभेद झाले, म्हणून त्यांनी रिझाईन केलं आणि तो आपल्या भारतातून निघून गेला. पुन्हा एकदा आपण ही जी ट्रिक आहे ती रिवाईज करूया आणि हा विषय आहे तो आज इथे संपूया. 1 लिटर रीन डफऱ्यांना लावून लॉन्स मधल्या लग्नामध्ये कर्झन नाचत होता. डोळ्यांनी पहा, चित्र तयार करा. चित्र तयार केलेले आपण कधीच विसरत नाही. इथून येणाऱ्या पुढच्या भागामध्ये आपण ह्या व्हॉइसराय या सिरीजचा शेवटचा भाग आपण घेऊन येणार आहे. 1905 पासून 1947 पर्यंतचे व्हॉइसराय. पण त्याच्यासाठी आम्हाला मोटिवेशनची गरज लागेल. तुम्ही प्रत्येक वेळेस आम्हाला मोटिवेट करत आहे, याच्याबद्दल काही शंका नाही. तरी पण आम्ही तुम्हाला सांगतो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.